झारखंडमध्ये पहिल्या टप्प्याचं आज मतदान होत आहे आणि या पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठीचं मतदान होणार आहे। 38 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, ज्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे मतदान असेल। 10 राज्यातील 31 पोटनिवडणुकांसाठी हे आजचं मतदान होणार आहे आणि वायनाड पोटनिवडणुकीसाठी सुद्धा मतदान होणार आहे। राहुल गांधींनी इथे राजीनामा दिला आपल्याला माहिती आणि त्याच्यानंतर आता प्रियंका गांधी वायनाडमधून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे या जागेकडे सुद्धा आता विशेषतः सगळ्यांचं लक्ष असेल। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आज नेमके कुठे कुठे निवडणुका होत आहेत आणि सगळ्या निवडणुका या पोट जागांसाठीच असणार आहेत का? रिद्धी, आज बघायचं झालं तर ज्याप्रमाणे झारखंडमध्ये आजच्या पहिल्या टप्प्यातली जी निवडणूक आहे ती आज पार पडते। 43 जागांसाठी ही जी निवडणूक आहे ती पार पडणार आहे, तर उर्वरित 38 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबरला ही जी निवडणूक आहे ती पार पडणार आपल्याला पाहायला मिळेल। यामध्ये इंडिया आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये ही मुख्य लढत आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ही चुरशीची लढत देखील आपल्याला या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण भाजपाने केलेल्या जोरदार टीकेला काँग्रेसचं प्रत्युत्तर आणि आरोपांच्या फैरी यामधून हा संपूर्णपणे जी निवडणूक आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामध्येच जर झारखंडमध्ये पाहिलं तर आदिवासी लोकांची संख्या आहे ते झपाट्याने घटत आहे आणि येथे भाजपचं सरकार आल्यास घुसखोरीला ओळख पटवून त्यांना हिसकावून लावण्याची एक समिती स्थापन केली जाईल, तसेच त्यांना बळकावलेल्या जमिनीवरती सुद्धा पुन्हा दावा केला जाईल असा जो आरोप आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्णपणे प्रचाराच्या याच्यामध्ये अमित शहानी देखील झारखंडमध्ये जाऊन मोठ्या घोषणा देखील या संदर्भात केलेल्या आहेत। त्यामुळे ही जी लढत आहे ती आता ज्या काही आरोप प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणचं स्थानिक राजकारण हे देखील यामध्ये पाहावं लागेल। आणि आज जी लढत होतीये ती पहिल्या टप्प्यातील लढत आहे। 38 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक पार पडणार। अगदी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।